या संपूर्ण आठवड्यात मक्याचे जे बाजारभाव आहे सरासरी ते 1500-1600 आणि अपवादात्मक स्थितीमध्ये 1800 पर्यंत राहिलेले आहे. आता संपूर्ण मार्च महिन्यामध्ये मक्याचे बाजारभाव काय राहतील? ते 2000च्या पलीकडे जातील का? हमी भाव गाठून त्याची पातळी ओलांडतील का? अनेकांनी मका अजूनही ठेवलेला आहे आणि आता लवकरच येणारा जो नवीन मका आहे त्याची पण काढणी सुरू होईल किंवा काही ठिकाणी झालेली आहे. त्यांना पण उत्सुकता आहे की आपल्या मक्याला काय दर मिळू शकतात. तर या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणेच मार्च महिन्यामध्ये किंवा मार्च अखेरीस मक्याचे बाजारभाव सरासरी संभाव्य काय राहू शकतात याचं विश्लेषण केलेलं आहे. या जोडीला मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात म्हणजे शनिवारी संपलेल्या आठवड्यात मक्याचे बाजारभाव जिल्हावार कसे राहिले, कुठे वाढ झाली, घट झाली, त्याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये केलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे चॅनलला नवीन आहे ते इथे हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. नमस्कार. ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 7 मार्च शनिवार 2026. सुरुवातीला आपण मक्याचे संभाव्य बाजारभाव कसे राहतील या आधी मागच्या आठवड्याचे तेजी मंदी रिपोर्ट बघूया की जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की मागच्या वर्षीच्या मार्चच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत या वर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यात मक्याचे बाजारभाव कसे होते, ते वाढले घटले आहेत का, मागच्या आठवड्याच्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे का आणि कुठल्या बाजारात मक्यानं जास्त भाव खाल्लेला आहे. त्याच्यानंतर आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत की ज्याची तुम्हाला उत्सुकता आहे संभाव्य बाजारभावाच्या अंदाजाची. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये माझ्यापुढे आकडेवारी आहे. आता 1 ते 6 मार्च पर्यंत आहे आणि 24 ते 28 फेब्रुवारीची तुलना आहे. अहिल्यानगरमध्ये 1634 वरनं 1658 झाले. इथे मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1.5% वाढ आहे, पण मागच्या वर्षीच्या तुलनेत 24% घट आहे. अमरावतीमध्ये 1538 झालेले आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 24% घट आहे, पण मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1% घट आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1514 झालेले आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 3.25% वाढ, पण मागच्या वर्षाच्या तुलनेत याच काळामध्ये 24% घट आहे. आता छत्रपती संभाजीनगरला 1454 झालेले आहे मक्याचे दर. मागच्या आठवड्याच्या तुलनेत मक्याचे जे बाजारभाव आहेत ते अर्ध्या ते पाऊण टक्क्यांनी वाढलेले आहेत, पण मागच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 31% घट आहे. धाराशिवमध्ये मात्र 1800 रुपयापर्यंत बाजारभाव पोहोचलेले आहेत. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 6% वाढ, पण मागच्या वर्षाच्या तुलनेत 21.7% घट आहे. धुळे बाजारात 1395 वरनं आता बाजारभाव पोहोचलेले आहेत 1455. इथे तब्बल 4.5% वाढ आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत ही वाढ जरी असली तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत 27% घट आहे. जालना बाजारात मका वाढलेला दिसतोय 1514 रुपये. 1% किरकोळ वाढ आहे, पण मागच्या वर्षीच्या तुलनेत 22% घसरण आहे. आता जळगाव बाजारामध्ये 1472 असे दर आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत 31% कमी आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 3.5% घसरण आहे. नागपूर बाजारामध्ये 1452 आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 4.5 आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत 34% घट आहे. मुंबई बाजारात जे बाजारभाव आहे साधारण 3000-3200 असे असतात. मागे आपण बघितलेलं आहे. याही आठवड्यामध्ये 3250 असे दर राहिलेले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत मात्र केवळ 7% घट आहे. थोडक्यात मुंबई बाजारात सध्या हमी भावापेक्षा जास्त दर मक्याला मिळतो आहे. नंदुरबारला 1350 आहे. 45% मागच्या वर्षीच्या तुलनेत भाव घसरण आहे आणि मागच्या आठवड्याच्या तुलनेत तब्बल 14% घसरण आहे, मोठी घसरण आहे. आता नाशिकला जे आहे ते आहे 1604 रुपये. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 1554 वरनं 1604 वर आले. 3.25% वाढ आहे. तुम्हाला माहिती नाशिकमध्ये पोल्ट्री उद्योग आहे आणि स्थानिक मागणी पण असते. परिणामी आनंद हॅचरीज असतील किंवा आणखी काही जे पोल्ट्री उद्योजक आहेत ते शेतकऱ्यांकडनं थेट खरेदी करतात. त्यांचे बाजारभाव जाहीर होतात त्या काळासाठी. परिणामी नाशिकमध्ये बाजारभाव हे टिकून राहिल्याचे
किंवा त्यातले त्यात बरे आहे असं दिसत आहे. 3.2% वाढ, पण मागच्या वर्षीच्या तुलनेत 28% घसरण. पुण्यामध्ये तोच प्रकारे 1698 रुपये आहे, 2.8% घसरण आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत 24.4% घट आहे. इथेही पोल्ट्री उद्योग आणि ते व्यावसायिक असल्यानं तिथेही मागणी असते. वेगवेगळे उद्योग पण तिथे आहेत. सांगलीमध्ये मात्र बाजारभाव 1866 पर्यंत पोहोचलेले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत 21% घट आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत फक्त 1% घट आहे. सोलापूरमध्ये मक्याचे बाजारभाव 1687 पोहोचलेले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत 29% घट, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 2% घट आहे. एकूण महाराष्ट्राची सरासरी पाहता मागच्या आठवड्याच्या तुलनेत आत्ताचे जे बाजारभाव आहे सगळ्या महाराष्ट्राचे ते 1687 रुपये आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की येणाऱ्या काळामध्ये मकाचे बाजारभाव सुधारणार, वाढणार कसे आहे ते आपण बघूया. थोडंसं रिपीट होईल पण परत एकदा सांगतो, चालू वर्षात जानेवारीपर्यंत मक्याची आवक जी आहे ती मागील वर्षाच्या जानेवारीच्या तुलनेत 116% वाढलेली आहे, म्हणजे दुप्पट झालेली आहे जवळपास. हे पण तुम्ही लक्षात घ्या. त्या मानाने बाजारभावातली घसरण मात्र जी आहे ती साधारण 25 ते 30% आहे. घसरण पावपट आहे. ही गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाचा अहवाल जो आला होता त्याच्या अनुसार 24-25 मध्ये भारतात मागील वर्षाच्या तुलनेत 12.24% मक्याचे उत्पादन वाढ होण्याचा अंदाज आहे. ही पण गोष्ट त्याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे. 24-25च्या तुलनेत 25-26 मध्ये मक्याच्या उत्पादनात साधारण 1.25% वाढ अपेक्षित आहे. कृषी विभागाचा स्मार्ट प्रकल्प आहे आणि स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती व्यवस्थापन आणि जोखीम विश्लेषण जोखीम व्यवस्थापन आणि माहिती विश्लेषण असा कक्ष आहे. आता या तज्ज्ञांनी स्मार्ट विभागानं दर महिन्याला अंदाज व्यक्त करत असतात. त्याच्या हवाल्यानं आपण ते सांगत असतो. आता त्यांनी जे अंदाज व्यक्त केले आहे त्यामध्ये राज्याचं आपण बघूया की राज्यामध्ये एकूण मक्याचे उत्पादन जे आहे 24-25 मध्ये 23-24च्या तुलनेत 82% वाढल्याचं दिसून येत आहे. आता नांदगाव बाजारात सरासरी किमती काय होत्या मागच्या 3 वर्षांच्या ते बघता येईल. मार्च 23 मध्ये होते 2080 प्रति क्विंटल, मार्च 24 मध्ये होते 2150 प्रति क्विंटल, मार्च 25 मध्ये होते 2218 प्रति क्विंटल. थोडक्यात प्रत्येक मार्चला 100 रुपयांनी वाढत आहे. त्या तुलनेत आता वाढ अपेक्षित होती किंवा असं होतं, पण यंदाची जी आवक आहे आणि एकूण वाढ आहे उत्पादनात त्यामुळे आता ती कशी आहे ते मी तुम्हाला सांगतो. खरीप हंगाम 25-26 मध्ये मका पिकाची किमान आधारभूत किंमत किंवा MSP जी आहे ती 2400 रुपये प्रति क्विंटल अशी आहे. आता मार्च 26 साठी नांदगाव बाजारातील जी किंमत काढली आहे तज्ज्ञांनी किंवा विश्लेषकांनी ती अशी आहे 1525 ते 1855 रुपये प्रति क्विंटल. मार्च 26 मध्ये माफ करा, संपूर्ण मार्च एंड पर्यंत मक्याचे बाजारभाव हे 1550 तर 1850 रुपये प्रति क्विंटल पर्यंत सरासरी या दरम्यान राहतील. जास्तीत जास्त ते कदाचित 2000ची पातळी ओलांडू शकतात आणि कमीत कमी 1100-1200 पर्यंत पण राहू शकतात तुमच्या मक्याचे दर्जा, मॉइश्चर या हिशोबाने. पण एकूण ज्या किमती आहे ते 1550 ते 1850 या दरम्यान राहतील. याच्यापेक्षा पण थोडी जास्त राहू शकतात. पण अगदीच जर कोणी दावा करत असेल 2000, 4000, 5000 असं काही या महिन्यात तरी होणार नाहीये. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. अचूक आकडेवारी, अधिकृत आकडेवारी, अधिकृत सोर्स अशा गोष्टी ॲग्रोशिवार वापरत असतो आणि त्यानंतरच खात्री करून शेतकऱ्यांना माहिती देत असतो. याचे तुम्हाला अनुभव आलेले आहेत. जोडून राहा. तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर जरूर कळवा. नमस्कार.